हाय नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव सानूची आई. ठीक आहे. सो सेल्फ इंट्रोडक्शन देते पहिले मी. तर विषय असा की सानू म्हणजे माझी मोठी मुलगी. मला 2 मुली आहेत. एकीचं नाव आहे पिहू आणि एकीचं आहे सानू. तर सानू माझी मोठी मुलगी आणि तिला एक चॅनल आवडतो यूट्यूबचा, लिओ म्हणून जे आहे ते कुत्र्याचं चॅनल आहे तो तिला आवडतो. त्याच्यावरून तिने मला सांगितलं की मम्मा आपल्याला पण चॅनल पाहिजे, आपला पण ब्लॉग पाहिजे वगैरे वगैरे. तिच्यासाठी चालू केलं होतं मी. पण आता मला स्वतःला पण आवडते कारण माझ्या स्वतःमध्ये खूप बदल झालेत तो चॅनल चालू केल्यापासून. सो चालले हळूहळू ग्रोथ आहे चॅनलची माझ्याशी. म्हणजे मला जशी पाहिजे तशी नाही, कारण का मी तेवढी मेहनत पण अजून घेत नाही आहे. हळूहळू मी शिकते काय बोलायचं, कसं बोलायचं वगैरे. आणि झालं आहे असं की मला माझ्यामधलेच बदल आवडायला लागले. म्हणजे असं चॅनल चालू केलं होतं सानूसाठी मी खास. पण आहे ना, आता मी जसं चॅनल चालू केलं आहे ना, आमच्या अशा घरात माझी जॉईंट फॅमिली, खूप लोक आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. कधीतरी सगळ्यांचा इंट्रो करीनच मी. पण आहे ना, असं सगळे अशा आवडीने नाही का इन्वॉल्व होतात त्याच्यामध्ये. असं नाही का म्हणजे ही काय करते वगैरे असं काहीच नाही आमच्या घरी. सगळे इन्वॉल्व होतात, छान सपोर्ट पण करतात. आता हळूहळू मी पण शिकते सगळं. आणि नाही का असं म्हणजे असं काय असं वाव काय होतच नाही की असं आणि असं वाटतं की हे काय दाखवायचं, असं मला काही कळतच नाही. म्हणजे असं बाकीच्यांचं बघते ना मी व्लॉग वगैरे, तर मला आवडतात बरं का. असं नाही की असं मी म्हणते की हे काय, असं नाही आवडतं मला. पण मला माझं असं वाटतं की आपण काय टाकायचं, मला काही सुचतच नाही. हा विषय असा विषय झाला आहे. म्हणजे थोडं मंद असू शकते मी, पण कॅमेरा कुठल्या अँगलनी ठेवू काय, ट्रायपॉड वगैरे सगळं घेऊन झालं आहे माझं. रिंग लाईट राहिली, रिंग लाईट घेणार आहे मी. पण मला सुचतच नाही कुठल्या बाजूने ठेवू काय ठेवू. सकाळी माझ्या डोक्यात असं करायचं, अख्खा दिवस निघून जातो, मला सुचतच नाही. म्हणजे ते माझी मम्मी मला बोलते की काय करायच्या आधी तुला नुसता पहिला खर्च करायचा असतो. तर असं की मी सगळं घेतलं बरं का व्लॉगिंगसाठी, काय काय लागतं जेवढं मला माहीत होतं तेवढं. भरपूर असेल अजून काही वगैरे, पण अनावश्यक गोष्टी पण मी घेतलेल्या आहेत भरपूर, ज्याची काहीच गरज राहिलं आहे फक्त व्लॉग बनवायचं. ठीक आहे. आणि मला आत्ता तुमच्याशी बोलताना कळतं आहे की मी असं ठरवून वगैरे काही व्लॉग नाही करू शकत बरं का. मला असं वाटतं असं बोलूनच व्लॉग बनवावे सगळे मी. असं काय चाललं आहे लाईव्ह वगैरे. आत्ता पण माझ्या छोट्या मुलीची सायकल घेऊन माझी मोठी मुलगी टेरेसवरती आली होती. तिच्या मागे मागे मी आले चहा पिण्यासाठी. आणि मग म्हटलं चला आता वेळ आहे तर व्लॉग बनवून. आणि दुसरा विषय म्हणजे माझी भाषा अशी चांगली आहे माझी भाषा, पण थोडंसं माझं काहीतरी चुकतं बोलताना. तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही नेहमी माझे व्लॉग बघसाल. आणि त्याच्यावर माझ्या मम्मीला फायदा काय झाला आहे, मी आता थोडं नीट बोलायला लागली, माझी भाषा थोडी सुधारली व्लॉग बनवायला. आणि मी आहे ना आत्ता माझ्या आजी सासूबाईंच्या लेक्चर खाऊन आलेली आहे की त्यांनी आत्ता माझा तो आईसाहेबांचा वाढदिवसाला व्लॉग बघितला. आणि त्याच्यात त्या नाही आहेत बहुतेक, मला लक्षात नाही आता, कारण का मला वाटतं 1 महिना झाला असेल. त्याच्यात त्या नाही आहेत. आणि त्याच बडबड करत होत्या की मी कुठं होते, मी हे काम केलं तर, मी ते काम केलं तर उद्या मी जेव्हा त्यांना भेटेल, आता अंधार व्हायला आला आहे, उद्या मी जेव्हा त्यांना भेटेल त्यांचा इंट्रो देईल तुम्हाला. आणि बघा काय बोलतो. आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की व्लॉग आपला असा होता. तर बाकीचा विषय बोलता तो विषय एकदम शेवटी आला आहे की मला काय फायदा झाला. आता व्लॉग चालू केल्यापासून ऑफकोर्स मॉनिटायझेशन झालेलं नाही, सबस्क्रायबर नाही पूर्ण झालेत, वॉच टाईम नाही कंप्लीट झाला आहे, वेळ लागेल त्याला. तुमच्या हेल्पने लवकर होणार आहे. सो मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपला चॅनल. आणि वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे. सो ते कधी होईल तेव्हा होईल, प्रयत्न चालू आहे. तर मी तर काय बंद नाही करणार आहे. पण फायदा असं झाला आहे ना की मला माझंच भारी वाटते सगळं. असं चॅनल मॉनिटाईज नाही झालं आहे, सबस्क्रायबर कंप्लीट नाही झालेत, पण फायदा असं झाला आहे, पैसे पण नाही चालू झालेत बरं का, पण फायदा असा झाला आहे मला की माझ्यातच सुधारणा झाली, माझ्यातच ग्रोथ होती आहे, माझीच प्रोग्रेस होती आहे. मला सगळं छान छान वाटतं आहे की बाबा नटावं वाटतं आहे, हे करावं वाटतं आहे, ते करावं वाटतं आहे. सो हा फायदा झाला आहे मला. आणि काय नाही तर एवढ्यासाठी तर आपण ब्लॉगिंग करूच शकतो ना. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चलो बाय.